सर्व मान्यवर हे विमानाची वाट पाहत आहेत। VIP लाउंजमध्ये या सगळ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। छोटेखानी अनौपचारिक गप्पा, फोटो सेशन आणि यानंतर हे सगळे आमदार, खासदार आणि शिंदे गटाचे सर्व लोकप्रतिनिधी हे विशेष विमानानं अयोध्येकरता रवाना होतील। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज वेगळ्याच वेशभूषेत आणि वेगळ्याच मूडमध्ये दिसले। संभाजीनगरच्या कचनेर तांड्यावर दानवेंना लेंगी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनाला आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळेला रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवे यांनी लेंगी नृत्यात सहभाग घेतला आणि दोघेही बेभान नाचले। सेवालाल महाराज यांच्या नावानं जयघोष करत दोन्ही नेत्यांनी ठेका धरला। एरवी रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवे यांचा राजकीय ताल वेगळाच असला तरी या ठिकाणी मात्र दोघांचा बंजारा नृत्याचा ताल एकच होता। या सगळ्या मजेशीर प्रसंगाबद्दल आढावा घेतला आणि माहिती देतात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। आपण बघतोय सगळा माहोल जो आहे अगदी पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी आलेले आहेत सगळे। आणि एक महत्त्वाचं मी तुम्हाला दाखवतो, पारंपरिक वेशामध्ये दोन दिग्गज नेते दोन आहेत। आपण बघतोय त्यांना, रावसाहेब दानवे असतील, अंबादास दानवे असतील, एक वेगळ्या रूपामध्ये आपण त्यांना आज बघतोय। अगदी ठेका धरलेला आहे, पारंपरिक वेश पूर्ण आहे, दिग्गज राजकारणातले नेते आहेत, मात्र आज पारंपरिक बंजारा समाजाच्या रंगामध्ये न्हाऊन गेलेले आहेत। दादा, आम्ही तुम्हाला रोज नेहमी वेगळ्या वेशामध्ये बघतो, आक्रमक राजकारणी, सडेतोड राजकारणी, पण आज तुमचं गेटअप एक वेगळा आनंद वाटतो। हे बघा, आज बंजारा समाजाच्या वतीनं या ठिकाणी होळी गीत अर्थात नृत्य स्पर्धा लेंगी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता इथं आल्याच्या नंतर पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा असं तर आम्हाला व्हावं लागलं आणि आम्हाला नाचवणारा समाजच असतो। विश्व गौर दिन आहे बंजारा बांधवांसाठीचा आणि तो आज इथं साजरा होतो आणि म्हणून लेंगी नृत्य इथं ठेवलेलं आहे आणि आम्ही लहानपणापासून या सगळ्याच्या मध्ये वाढले तर आम्हालाही लेंगी नृत्य येतं, तेव्हा सगळ्या बंजारा बांधवांना लेंगी नृत्य करतो। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय, त्यामुळे बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी वाईट झाली आहे। राज्यात सर्वदूर अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाला आलेलं पीक आता वाया जाणार आहे, मातीमोल होणार आहे। फळांच्या बागांवर सुद्धा या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम झालाय। यापूर्वी झालेल्या अवकाळीनं प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा एकदा दैना झाली आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा या सर्व जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला हरभरा बाहेरच असल्यानं तो उचलून ठेवण्यात कामगारांना बरीच पळापळ करावी लागली। आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाची दृश्य पाहतो आहोत। अमरावती, यवतमाळमध्ये अक्षरशः आडवं झालेलं पीक, नागपूर शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला। बुलढाणा, सोलापूर, धुळे, अकोला आणि वाशिम या सर्व ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत। अकोला, धुळे आणि सोलापूरमध्ये तर अक्षरशः आषाढात कोसळतो अशा पद्धतीचा पाऊस पडला आहे।